ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. हा फक्त ट्रेलर आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा भारत जगाला पिक्चर दाखवणार अशी ठाम भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घेतली आहे. पाकिस्तानला कुठल्याही प्रकारे आर्थिक मदत देणं म्हणजे दहशतवादाला फंडिंग करण्यासारखं आहे, अशी स्पष्ट भूमिका संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली. IMFनं पाकिस्तानला आर्थिक मदत देऊ नये अशी मागणी देखील राजनाथ सिंग यांनी केली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रभावी ठरले. भारतीय लष्कराकडून 15 क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. यामध्ये पाकिस्तानच्या 11 एअरबेसचं मोठं नुकसान झाले. दरम्यान ब्राह्मोस क्षेपणास्त्रानं पाकिस्तानला रात्रीच्या अंधारात दिवसाचा उजेड दाखवलाय, असं राजनाथ सिंग म्हणाले. भारत 6 प्रगत पाणबुड्या बांधणार आहे. यासाठी एअर इंडिपेंडंट प्रपोर्शन प्रणाली सज्ज झाली आहे. प्रोजेक्ट 75I अंतर्गत नौदलाला नव्या पाणबुड्या मिळणार आहेत. भारतानं तुर्कीला आणखी एक दणका दिलाय. आता तुर्की चित्रपट वेब सिरीज भारतात दाखवले जाणार नाहीयेत. याबाबत FWICEनं नेटफ्लिक्स, प्राईम आणि जिओ हॉटस्टारला पत्र दिलंय. पुण्यातील बहुचर्चित भूमिगत मेट्रोचं काम टर्किश कंपनी गुलेरमॅककडे आहे. गुलेरमॅक ही तुर्कीमधील आघाडीची इंजिनिअरिंग बांधकाम कंपन्यांपैकी एक आहे. त्यामुळे एका बाजूला तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय, पण दुसऱ्या बाजूला आजही भारतात अनेक प्रकल्प आहेत जे टर्किश कंपन्यांना दिले गेलेत. डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत डबल गेम खेळतोय. अमेरिकेनं एकीकडे भारताला पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे भारताविरुद्ध उभा राहणाऱ्या देशाला धोकादायक मिसाईल देत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला $304 दशलक्ष किमतीची क्षेपणास्त्र विकण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.